मनीष गावड असतील आणि पुढील वर्षामध्ये ती स्पर्धा पुन्हा एकदा उभारताना पाहायला मिळेल, परंतु संपूर्ण सफाळीकरांचं कॉर्पोरेट त्या स्पर्धेला असायला हवं. कृपया करून प्रत्येक संघाला विनंती करेन की येताना जो काही प्रवेश शुल्क आहे तो घेऊन या. वारंवार मात्र सूचना करायला भाग पाडू नका, हीच नम्र विनंती असेल, कारण ते आयोजकांना सातत्याने अनाउन्समेंट करणं सुद्धा योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी विनंती करेन या पार्थ गावड रितेश गावडला घेऊन आलेत, माझा एक चांगला फोटो काढ आणि लगेच आपल्या ग्रुपला पाठव. हो, काढायलाच पाहिजे कारण मेहनत दाखवले. संजयजी तरे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संजयजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अप्रतिम पार्थ गावड सुपर एक नवतरुण उभारता खेळाडू. पार्थ, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आणि यंदाचा हंगाम तर अप्रतिम तुझ्यासाठी राहिलाय, तर या स्पर्धेविषयी काय म्हणशील? आणि टिंबी खुडावे म्हटलं तर रॉकी दादा नेहमीच तुला कॉपरेट करत असतात, त्यांनीच मात्र पुढे आणलं. त्यामध्ये रोहिदास पाटील टायगर्स स्पोर्ट्सचे असतील, भरपूर असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात जे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी तुला खूप कॉपरेट केले. तर या स्पर्धेविषयी आणि रॉकी दादा आणि टिंबी खुडावे याविषयी काय म्हणशील? स्पर्धा खूप छान आहे आणि रॉकी दादा यांच्याबद्दल बोललो तर त्यांनीच पुढे आणलं, त्यांनी संधी दिली आणि रोहित दादा टायगर नेहमीच सपोर्ट करतात. खेळपट्टी कशी वाटली तुला? छान आहे. थँक्यू व्हेरी मच पार्थ. पुढील मॅचसाठी तुला ऑल द बेस्ट असेल. तर जाऊया आता आपण मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील बापाणे गावातील एक अनमोल रत्न अर्थातच संदीपजी गावंड सर. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. बॉल पडण्याच्या अगोदर दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती करेन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. ऋषी आणि किरई पाडा जलदेवी किरईपाडा टीमचे 12वे खेळाडू आलेत, धन्यवाद. विठ्ठलवाडी टीमचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. या आपण जाऊया संदीप गावंड सरांकडे. एक अप्रतिम आवाज आणि ज्ञान असलेला आवाज अर्थातच संदीप गावंड सर. थँक्यू सो मच प्रमोद शेडगे सर. आपण बघतायत यंगस्टार क्रिकेट संघ माकणे आयोजित यंगस्टार चषक माकणे 2026 हरण संग्राम. 2 सामने आजच्या दिवसातील संपलेले आहेत आणि तिसरा सामना आपल्या डोळ्यासमोर येतोय. जलदेवी किरईपाडा वर्सेस युवा ग्रुप विठ्ठलवाडी असा. जलदेवी किरईपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं युवा ग्रुप विठ्ठलवाडी या टीमला. आजचा दिवस ज्या दिवसाचं वर्णन केलं प्रॉमिस डे म्हणून आजच्या दिवसाला ओळखलं जातं. आपण आपल्या मित्रांना प्रॉमिस करतोय, आपण आपल्या प्रियसला प्रॉमिस करतोय, आपण आपल्या आई वडिलांना प्रॉमिस करतोय, आपण आपल्या बहिणींना प्रॉमिस करतोय, परंतु जे काय प्रॉमिस केलं ना ते खऱ्या अर्थाने निभावायचं असतं. प्रॉमिस डे फक्त नुसता साजरा करून चालत नाही, तर दिलेले वचनपूर्ती ही आपण पूर्ण करायला पाहिजे. समोर पंचांचा इशारा आला, पंचाने सिग्नल दिला, मॅचला सुरुवात होत्या. वैभव स्ट्रायकिंग कडे आणि पहिले चढक टाकण्याकरता जयेश. पहिलाच बॉल स्लॉक करायचा होता, इम्पॅक्ट इन लाईन, मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता, क्रॉस होता मिडल स्टंपवर जाणारा चेंडू पायावर आदळतोय. लेग बिफोर द विकेटची अपील केली आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलं. येस 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 इज गॉन. बघू शकता इथं आत्मविश्वासाने गोलंदाजी करायला सुरुवात केलं जलदेवी किरईपाडा या टीमनं आणि युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला पहिला धक्का दिलाय. लेग बिफोर द विकेट स्वरूपात वैभव नावाचा खेळाडू बाद झालाय. जयेशने शिकार केली. ऋषिकेश दुसऱ्या बाजूला काहीतरी चर्चा करताना दिसले आपल्याला. वैभव निराश होतो, हताश होतो आणि परततोय. न्यू बॅटरीन जलदेवी किरईपाडा डिसाइडेड बॉल फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि तो आतापर्यंत चांगला निर्णय झालाय, कारण पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झालाय. बॅटर बाद झाला. वैभव आपल्या टीम करता वैभव देऊ शकला नाही. आता सचिन हा खेळाडू उतरलाय.
बरेचसे खेळाडू, बरेचसे जे युवा आहेत या संपूर्ण जगभरामध्ये त्यांची जास्तीत जास्त नावं आपल्याला सचिन अशा प्रकारे दिसून येतात. रचिन रवींद्र हे सुद्धा एक नाव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठा आपल्याला अंतर पाहायला मिळतोय. अहो, इथे 2 इन रो लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवलेत आणि गणेशने हा झेल टिपलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम जयेश. विकेटचं पतन, 2 गडी बाद, धावसंख्या 0. दोन चेंडूंवर 2 विकेट्स मिळवलेत जयेशने आणि सुरुवात अतिशय चांगली करून दिले जल्दी किरईपाडा या टीमला. जयेश आला फॉर्मात. ऋषिकेश आणि आता साहिल हे 2 बॅटर असतील. ऋषिकेश सलामीला आलेला खेळाडू आहेत. 2 गडी बाद, धावसंख्या 0. युवा ग्रुप विठ्ठलवाडी विरुद्ध जलदेई किरईपाडा असा हा मॅच तुमच्या भेटीला आला. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतं. अतिशय चांगली क्लॅरिटी या युट्यूब वाहिनीची पाहायला मिळाली. प्रोप्रायटर म्हणून गौरव पाटील, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रथम जाधव, यज्ञेश भोईर खूप चांगलं काम करतात. पुन्हा आता चेंडू हवेत आहे. विकेट मिळण्याची शक्यता होती. उलट्या दिशेने झेल टिपायचा होता. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतील साहिल या बॅटरला. 2 धाबांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलं गेलं, व्यक्तिगत खातं उघडलं गेलं या बॅटरचं. शॉर्ट सिलेक्शन चांगलं व्हायला पाहिजे आणि ती या वेळेला चांगलं दिसलं नव्हतं. डावखुऱ्या हाताच्या बॅटरला 2 धाबा कव्हर क्षेत्रात फटका खेळल्यानंतर मिळतात. पण आता बॅटचं एज लागलं. पाहूया काय घडलं. 1 धाव तर मिळाली आणि ह्याच बरोबर या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली होती 3. बॅटचं एज लावताना दिसलेत आणि त्यामुळेच आपण बघतायत की राऊत सरांचा जो इशारा दाखवला त्याने दर्शवलं की बॅटचं एज लागलं. पंचांपर्यंत दबाव, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयास होतोय. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 3. पहिला डाव सुरू आहे. 4 बॉलची समाप्ती. मॅन्डेटरी पॉवर प्ले. थोडस कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. डेड बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. फुलटॉस बॉल होता. टायमिंग नव्हतं व्यवस्थित. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एकदा मिळाली. दोन्ही बॅटरला आता डाव सावरायचा आहे, कारण झटपट आवरायचं नाही. त्या अनुषंगाने ते प्रयत्न करतात. 2 गडी बाद, धावसंख्या 4. 5 बॉलची समाप्ती. दबाव दडपण आहे, परंतु यामधून काहीतरी मार्ग काढावाच लागेल आणि मार्ग शोधला तर तो मार्ग मिळत असतो. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा रनअप मध्ये ते चुकले जातात. छोटासा रनअप आहे गोलंदाज जयेशचा. इनसाइड आउट करून खेळायचं होतं, जागा बनवून खेळायचं होतं. धावबाची संधी होती. डेरेक हिट केलाय, परंतु चेंडू वेस्टर्नला आदळला नाही. 1 धाव मिळाली. चौथ्या स्वरूपात ही 1 धाव पूर्ण केली आणि या एका धावेच्या मदतीनं पहिलं षटक सुद्धा संपताना दिसतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी या टीमची, त्या म्हणजेच 2 गडी बाद 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1 ओव्हर. एका षटकाची समाप्ती. पाड्यातून गावागावातून
क्रिकेटपटू आता तयार होताना दिसतात आणि त्यांना चांगला स्टेज मिळतोय. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते खेळत आहेत, ISCL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते खेळत आहेत, कोणी IPL मध्ये सुद्धा खेळताना आपल्याला दिसून येतं. यांना नवीन एंट्री सुद्धा IPL मध्ये आपण बघणार आहोत. मुंबई संघाद्वारे आपण अथर्व अंकोलेकर या खेळाडूला बघणार आहोत. खूपच काबाड कष्ट करून तो खेळाडू पुढे आलाय. तो मॅच कडे वळत असताना डावखुऱ्या हाताचा बॅटर त्या ठिकाणी सज्ज होता. मोठा फटका खेळायचा होता साहिलला, परंतु संग्राम काहीतरी ठरवूनच आलं. तो अतिशय चांगला मारा करतोय. टप्पा बघा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतं. थोडासा लेग कटर चेंडू दिसला संग्रामचा. बॅट सहीच लागलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक जीवातोड मेहनत करतायत. एकदा मिळाली, विनायक आपलं संपूर्ण शरीर जमिनीवर आपटताना दिसत आहेत आणि खरोखरच अंगाची माती करतायत. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. 100% योगदान देण्याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी दिसतोय. 2 गडी बाद, धावसंख्या धावपैकर 6, 2 बॉलची समाप्ती, 1च धाव आली या चेंडूवर. संग्राम अनुभवी खेळाडू आहे, ज्ञानाची शदोरी आहे आणि योग्य तो वापर ज्ञानाच्या शदोरीचा संग्राम हा गोलंदाज करताना दिसतोय. युवा ग्रुप विठ्ठलवाडी विरुद्ध जलदेवी किरेपाडा. ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे आणि त्यामुळेच महेंद्र भोईर सरांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. धावसंख्या 7, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण बघतायत यंगस्टार चषक माकणे 2026 हा रणसंग्राम. थेट प्रेक्षेपण तुम्ही बघू शकतायत 6 हिटर स्पोर्ट्स लाईव्ह या YouTube वाहिनीवर. गौरव पाटील प्रोपरायटर आहेत आणि त्यांचे कॅमेरामॅन काय जबरदस्त कामगिरी करतात. प्रथम जाधव व यज्ञेश भोईर. गुडलेन स्पॉट वर चेंडूला टाकलंय. स्विंग अँड मिस, वळणदार चेंडू आहे. बॅटरला असं वाटलं की हा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर जाईल, परंतु वाईड लाईनच्याच जवळून जातोय, वरून जातोय. हे बघू शकता तुम्ही. म्हणजे हा एक डॉट बॉल आहे. धावसंख्या 7. या वेळेला सुद्धा चांगला बॉल बॅटर दाखवत आहेत तिथे. कधी कधी ही शस्त्रास्त्र तुमच्याकडे असली पाहिजे. आणि पूर्वी गोलंदाजाला तितकं महत्व प्राप्त झालं नव्हतं, परंतु अशा प्रकारच्या नियमावली आल्यामुळेच गोलंदाज सुद्धा आता हेवी होतात. इन दी एअर चेंडू हवेत आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. परतावा लागेल ऋषिकेश या बॅटरला आणि बॅटिंग करणाऱ्या युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला हा तिसरा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 7. झाला मोठा घात. गॉन. मला वाटतं की कॅमेरामॅनने कुठे क्लास लावलेत की काय, कारण बघा ना जिथे कुठे काय त्यांना घ्यायचं आहे ते अगदी योग्य पद्धतीने ठाऊक आहे. प्रथम जाधव हे आगरवाडी येथून बिलॉंग करत आहेत, तर यज्ञेश भोईर हे रावळे गावातून बिलॉंग करत आहेत. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांचं बघायला मिळालं. धावसंख्या सुरू असलेल्या मॅचची जर आपण बघितली तर ती आहे 7. 1.5 बॉलची समाप्ती. दुसरं षटक संपण्याकरता अजून एक चेंडू शिल्लक आहे संग्रामचा. संग्राम चांगलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय. अप्रोच चांगला आहे, दृष्टिकोन चांगला आहे आणि त्यामुळेच तो सफल ठरतोय. 1 गडी बाद, 2 धाबा खर्च केलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आला. हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिला बॅटरने, कल्पेशने. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतात आणि पाहता पाहता या 2 धाबा होतात पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 9. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडतात या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत.
गीत या ठिकाणी वाजलं गेलं. फॅन फॉलोईंग जर आपण बघितलं तर पवन एवन पवन या खेळाडूचे जास्त आहे आणि त्यातल्या त्यात युवती हे जास्त फिदा होत असतात त्याच्या खेळीवर. अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही सुद्धा असताना एवन पवनच्या भेटीला अनेक युवती यायच्या आणि अतिशय चांगला खेळाडू आहे तो. गोरसी संघावरती खेळत असतात. परंतु नुकताच आपण बघितलं उपविजेता पद पटकावलेल्या ISPL मधील टायगर्स ऑफ कोलकाता संघाचा तो सदस्य होता. भावेश पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी ISPL या तिसऱ्या पर्वात. आता गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज जयेश पुन्हा चांगला चेंडू टाकतोय. 2.1 बॉलची समाप्ती. धावसंख्या 3 गडी बाद 9. युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला काहीतरी नियोजन करावं लागेल, काहीतरी आखणी आखावी लागेल. चांगले खेळाडू विठ्ठलवाडी गावातून पुढे येताना आपण बघितले. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे साहिल. पुन्हा आता रनअप मध्ये गोलंदाज चुकतोय. ऍक्शन जर बघितलं ना तर असं वाटतं की हा खेळाडू लेदर क्रिकेट सुद्धा खेळत असावा की काय, कारण छोटासा रनअप आहे त्या खेळाडूचा. या सर्व गोष्टी पुन्हा एकदा लक्ष गेलं शूज कडे. पुढे येऊन खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. धावबादची संधी आहे आणि परत जावं लागेल साहिल या बॅटरला. बॅटिंग करणाऱ्या युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला लागला हा चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 9. कधी तुमच्यावर विश्वास ह्या करता ठेवला जातो की तुम्ही टीम करता धावा बनवाल आणि आज प्रॉमिस डे आहे आणि त्यानुसार ते काय प्रॉमिस डे जे निमित्त कार्य खाली आहे. फक्त जे काही वचन दिले असेल कॅप्टनला किंवा तुमच्या संघ मालकाला ती इथे पूर्ण होताना दिसत नाही. 4 गडी बाद 9. नवीन बॅटर आकाश. सरळ बॅटने खेळायचा होता चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये वेगाने जातो. एकदा मिळाली दुसरी धाव घेण्याचा विचार आहे. ऍक्युरेट फेकी होतोय. एकच धाव मिळाली. जयेशच्या हातापर्यंत चेंडू पोहोचलाय. 3 बॉलची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाव फलकावर युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमच्या. 4 गडी बाद 10. म्हणजेच 10 धाबा बोर्डावर लावण्याकरता 15 चेंडू घेतले गेले. 15 चेंडू नंतर या धाबा लागल्यात. 4 गडी बाद 10. संकट आलेत परंतु नेहमीच आम्ही म्हणतो की जिद्द आणि चिकाटी तुमच्याकडे असायला पाहिजे. डाऊन द लेग. डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा इशारा राऊत सरांचा. म्हणजेच एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 11. धाबा. आत्मविश्वास नावाचा मित्र कुठेतरी दिसत नाही जो त्यांना जवळ घ्यावा लागेल. इम्पॅक्ट इन लाईन. मिडल स्टंपवर येणारा चेंडू होता. जसं अपील केलं तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. आकाश ह्याची कामगिरी निराशजनक होतोय आणि तो तंबूच्या आश्रयाला परततोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला हा 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 11. 11 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. नाव ऐकल्यानंतर पुन्हा एकदा आठवण होते ते जयेश घरतचे. स्वर्गीय जयेश घरत. रन मशीन ऑफ इथे मात्र जयेश पाटील आहे. मागच्या मॅच मध्ये जयेश घरत सुद्धा बघितला होता. रन मशीन ऑफ अर्नाळा आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांची आठवण या ठिकाणी झाली. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता त्यामुळे पंचांकडे केलेले अपील इथे वाया जातोय. एकदा मिळाली. लेग बायचा इशारा राऊत सरांचा आलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5 गडी बाद 12 धाबा. 2 षटकं आणि 5 बॉलची समाप्ती. नेमकं झालं तरी काय युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला
एकही फलंदाज त्या खेळपट्टीवर उभा राहताना दिसत नाही. खेळपट्टीवर जर बॅटर उभा राहिला ना तर धाबा येऊ शकतात. मोठा फटका खेळायचा होता. बॅकलिप आपण बघितली तशीच होती बॅटरची की आक्रमकतेची बॅकलिप. एकच धाव मिळतोय. क्षेत्ररक्षक सुद्धा चांगले योगदान देत आहेत. आपल्या सीमेचं रक्षण करतायत. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 5 गडी बाद 13. 3 षटकांच्या समाप्तीनंतर युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमची धावसंख्या 5 गडी बाद 13. उर्वरित 2 षटकांमध्ये तरी धाबा होतील की नाही शंका मनामध्ये निर्माण झालं. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. की कमी होतो तर शेखरचे असं वाटते की ISPL चे चेंडू आणलेत की काय, परंतु नाही. हे बघा आमच्या हातामध्ये ते चेंडू आहेत. टिमिक्स टेनिस बॉल या स्पर्धेमध्ये त्याच बॉलचा वापर केला जातो आणि इथे मोठे फटके हे मिळत नाहीत. म्हणजेच गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन केलं. गोलंदाजी मार्गावर आता सिद्धिविनायक नावाचा गोलंदाज आलाय 4थं षटक टाकण्याकरता. टेनिक्स टेनिस बॉल्स चा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय. चांगली क्वालिटी आहे या चेंडूंची सुद्धा. इथे क्वालिटी गोलंदाजांची चांगली दिसली, फलंदाजांची तितकी चांगली क्वालिटी दिसली नाही या इनिंग मध्ये. लढावं लागेल, अजूनही लढा देणं बाकी आहे. 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये 20 ते 25 धावा येऊ शकतात आणि ती क्षमता कल्पेश या खेळाडूकडे आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर प्रहार केलाय. वेगवान हत्यार चालवलंय. सपासप केलेत बार. धावा मिळतील 4. यंगस्टर चषक चौकार. खबरच्या दिशेने हा शानदार फटका पाहायला आला. सिद्धिविनायकच्या या पहिल्याच बॉलवर चौकार मिळवतोय कल्पेश नावाचा खेळाडू. 8 वर तो खेळतोय. पुढचा बॉल पुन्हा त्याच दिशेने खेळायचा होता. बॅटचं एज लागलं. स्कोर इज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वळत होता. एक धाव मिळाली कल्पेशला. धावसंख्या 5 गडी बाद 18. 3.2 बॉलची समाप्ती. युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमची ही फर्स्ट इनिंग जर बघितली तर एक मात्र चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलाय आणि तो चौकार ठोकलाय बॅटर कल्पेशने. आता करण स्ट्रायकिंग कडे आलाय. सल्ला दिला जातो. ओहो, चांगला फटका. सरळ बॅटचा वापर करत चेंडूला खेळून काढला जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध 2 धावा मिळतील बॅटर करणला. करण आता बनवतो रन. धावसंख्या 5 गडी बाद 20. पुन्हा चर्चा होतोय फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव पाहायला मिळतात. उजव्या हाताचेच बॅटर आहेत त्यामुळे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. लॉंग ऑन काव कॉर्नर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. फाईन लेग 38 सर्कलच्या आत आहे. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्कोर लेगचा गॅप आहे. ऑफ स्टंपर सफल झालाय. बॅटरला मिळाला चांगला सल्ला. चेंडूवर केलाय जोरदार हल्ला. षटकाराची वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. 6. धावसंख्या 26 षटकाराच्या मदतीनं. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेत तर आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि गणेश देतात हमी. गणेश आलेत संघाच्या कामी. विकेट डाऊन. 6वा धक्का. 6 गडी बाद. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमच्या
26 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारचा हा झेल टिपला गेला. म्हणजेच प्रयत्न केल्यानंतर या ठिकाणी यश सुद्धा मिळतोय. गोलंदाज प्रयत्न करत होते विकेट घेण्याकरता, फलंदाज धावा बनवण्याकरता प्रयत्न करत होते आणि सिद्धिविनायक यांना ही विकेट मिळाली करणची. 4 बॉलचा सामना करत 8 धावांचं योगदान दिलं करमने. 26 वर 6 गडी बाद 3.5 चेंडूचा खेळ संपला. सकाळपासून आपण बघतो की जास्त स्कोर बोर्ड हलताना आपल्याला दिसत नाही, मोठे फटके येताना दिसत नाहीत. गोलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये या खेळपट्टीवर. दुपारच्या 17 नंतर मला वाटतं षटकारांचा पाऊस पडेल. नवीन बॅटर राहुल आलाय. 26 वर 6 गडी बाद. या षटकातील आता शेवटचा बॉल. पुढील होणारा मॅच करता दोन्ही टीम तयारीत राहा. जय भवानी जलसार विरुद्ध शिवनेरी नांदगडीपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. शिवनेरी नांदगडीपाडा आणि जय भवानी जलसार. जास्त वेळ न दवडताच दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. षटकातील आता शेवटचा बॉल. हुक केलाय, चेंडू हवेत आहे. ओहो, जातात तिकडे. गोलंदाज स्वतः जातात, झेल पकडतात आणि ह्याच बरोबर दोघांचेही हात. पश्चाताप बघा, इथे कधी कधी असं घडतं की एकमेकाला सांगत असतात की टक्कर होऊ शकले असते, दुखापत होऊ शकले असते. कॉलिंग फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर इथे काय घडलं तर पुन्हा बघूया. थोडासा हुक केला होता. शतरक्षक तिथे तैनात होते. ओहो, तुझा नाही माझा नाही. जमिनीला आपण दान करूया. घ्या एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 27 धावा. पुन्हा रिप्ले दाखवायला गेला. टक्कर झाली असते, आलिंगन सुद्धा होऊ शकलं असं, मिठी सुद्धा मारता आली असते. अशा प्रकारचे दृश्य जीवनदान मिळतं राहुलला, कल्पेशला. आता राहुलला मिळतं ते म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 27. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. थोडासा तुटलाय. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत. ट्रॅकवर येतील आमचे डीजे मास्टर. युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमची धावसंख्या 27. 6 गड्यांच्या मोबदल्यात आता जलदेवी किरेपाडा संघाकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शेवटचं षटक टाकण्याकरता आलेत विकी. त्यांच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे, ज्ञानाचा भंडार आहेत विकी. स्लॉगवर स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाते. समोर आहे राहुल. 1 बॉल मध्ये 1 वर ते खेळत आहेत. 5 मध्ये 9 धावा कल्पेशने बनवलेत. मोठी खेळी साकारणारे कोणतेच फलंदाज युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीम मध्ये दिसले नाहीत किंवा ते चालले नाहीत. ओहो, शॉर्ट बॉल. आडव्या बॅटचा केला वापर. चेंडू करते हवाई सफर. फुल पॉवरफुल सिक्सर. विकी याच्या पहिल्या चेंडूवर हा षटकार आला आणि षटकाराने धावसंख्येला सुद्धा आकार आलाय. कारण 27 वरून आता धावसंख्या पोहोचली 33 वर. 50च्या आसपास जर धावपळ गेला तर पहिल्या इनिंग मध्ये आपली चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. राहुल 2 बॉल मध्ये 7 धाव बनवतोय. पिच बॉल. चेंडू हवेत आहे. झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन होत आहे. गॉन. 7 गडी बाद. धावसंख्या धावपैकीवर 33.
वारी नावाला आलाय प्रथमेश दादा बसलाय मनाने वारटवाल्या प्रथमेश. थँक्यू. 4.2 बॉलच्या समाप्तीनंतर युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमची धावसंख्या 7 गडी बाद 33. टॉस साठी या शिवनेरी नांदगडीपाडा वर्सेस जय भवानी जलसार दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा पुकार असेल टॉस साठी या. कारण अशाने काय होते की आयोजकांची मनं दुखतात. खऱ्या अर्थाने आपल्याकरता वेळ दिली होती टॉस ही, या टॉसच्या वेळेमध्ये आपण उपस्थित होताना दिसत नाही. दोन्ही कॅप्टन आता आले. थँक्यू. एकच आलाय, एक बाकी आहे. व्हाईट बॉल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 1+1 इथे 2 धाव मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 2 ने पुढे जातोय आणि धापा लागल्या जात आहेत. या वेळेला 35-35 व्हाईट बॉल. व्हाईट लाईनच्या बाहेरून वळणारा चेंडू होता. चौटी धाव घेण्याची संधी होती आणि ती संधी मिळवली, कमावली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4.2 बॉलच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 35 धाबा. कल्पेश 9 वर खेळतोय. विनय नावाचा खेळाडू आलाय नव्यानेच, तो नॉन स्ट्रायकिंग कडे आहे. जय भवानी जलसार टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. शिवनेरी नांदगडीपाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर पोहोचा. और पुष्पल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. कल्पेशने ठोकलाय षटकार. करताना दिसला बॅटर या चेंडूला. म्हणजे सरळ बॅटने जर तुम्ही खेळला तर धाबा बनवू शकतात, हे इथून स्पष्ट होतं. धावसंख्या पोहोचली 7 गडी बाद 41 आणि मी म्हटलं की 50च्या आसपास गेलं तर मग ते कठीण होऊ शकतं दुसऱ्या इनिंग मध्ये जलदेवी किरेपाडा टीमला. हो, यावेळेला काहीतरी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकायची होती, कारण तसाच चेंडू फिरताना दिसलाय तिथे. गोलंदाज मार्कर विकी पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार खालाय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. यावेळेला बॅटरला जखडून ठेवलं, रीड केलं होतं बॅटरच्या कृतीला, कशा पद्धतीने तो खेळणार आहे. त्यामुळेच इथे आपण बघितले की व्यवस्थितरित्या चेंडू वर बोट फिरवताना हा गोलंदाज विकी. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 गडी बाद 41. शेवटचे 2 बॉल शिल्लक. कल्पेश खेळतोय 15 वर. ऑफ तुमच्या अधिक बाहेर चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच राऊत सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धापा लागल्या जातात 42-42. आता मात्र या शेवटच्या 2 षटकांमध्ये धाबा येताना दिसल्यात. सिद्धिविनायकच्या षटकामध्ये 14 धाबा आल्या आणि ह्या षटकामध्ये 2 षटकाराच्या मुदतीने आतापर्यंत 14 धाबा आलेत. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल उडवलं या चेंडूला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे गणेश आणि त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. या मॅच मधील त्याचा हा 3रा झेल आहे. विकेटचं पतन, कल्पेशला परतावं लागतं. 8 बॉलचा सामना केला, 15 धावा कल्पेशने बनवल्या आणि एकूण स्थिती आहे विठ्ठलवाडी टीमची 8 गडी बाद 42. 42 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. विकेट मिळवली आहे, म्हणजेच 15 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. काय घडले, काय बिघडलं, DRS ची मागणी केलं. हा रिफर पंचाने घेतलाय की बॅटिंग करणाऱ्या टीम नाही असं सेल्फ, म्हणजेच पंचाने या ठिकाणी DRS ची मागणी केली. वाईट आहे की नाही हे पाहिलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी पाहण्याकरता येत आहेत, निरीक्षण करण्याकरता येत आहेत. विशाल नाईक सरांना आपण बघतोय. कुठल्याही टीमचं नुकसान नको हे जाणलंय,
कारण पंचांना क्रिकेटमध्ये देव समजलं जातं, त्यांना रिस्पेक्ट देणं आपलं कर्तव्य आहे. भिवंडी शहरामध्ये मी लगातार मागच्या आठवड्यामध्ये 6 दिवस समालोचन केलं. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू समाप्त होता. हे पुन्हा दाखवलं जातं 6 सीटर लाईव्ह या युट्यूब वाहिनीद्वारे. हे बघू शकता तुम्ही. म्हणजेच कधी कधी काय होतं की पंचांना दोष दिला जातो, परंतु इथे ॲक्युरेट डिसिजन बाय अंपायर. पहिला डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमने धाव फलकावर 8 गडी बाद 42 धावा जमा केलेत. 43 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेलं. 43 धावा पूर्ण कराव्या लागतील जलदेवी किरईपाडा या टीमला. वळणार आहोत आपण स्वागत आणि सन्मानाकडे. सफा स्टेशन जवळील नाईमजी शेख साहेब या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. मी यंगस्टार चषक माकणे कमिटीचे उपाध्यक्ष अंकुशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. स्वागत आणि सन्मान होतो नाईमजी शेख साहेबांचा. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच सहकार्य असतं या यंगस्टार ट्रॉफीमध्ये. यंगस्टार चषक माकणे कमिटीला ते सहकार्य करतात आणि त्यांचा स्वागत व सन्मान होतोय उपाध्यक्ष अंकुश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आपण टॉस कडे वळणार आहोत. एका बाजूला जय भवानी जलसार त्या टीमचे कॅप्टन आलेत. दुसऱ्या बाजूला शिवनेरी नांदगडीपाडा कॅप्टन आलेत का? शिवनेरी नांदगडीपाडा टीमचे कॅप्टन अजूनही आले नाहीत. खरोखरच कधी कधी मन सुद्धा आयोजकांच्या दुखावली जातात आणि म्हणूनच म्हटलं जाते की छाप असो किंवा काटा असो, नाणंही खरं असलं पाहिजे. प्रेम असो वा नसो, भावना या सुद्धा असायला पाहिजे. तोडू नये दुसऱ्यांची मने झाडांच्या फांद्यासारखी. तोडू नये दुसऱ्यांची मने झाडांच्या फांद्यासारखी. कारण झाडांना फांद्या पुन्हा पुन्हा फुटतात, पण मन मात्र खऱ्या अर्थाने तुटतात. त्यामुळेच आयोजकांची ही मनं तोडू नका आपण. आयोजक आपल्याला सूचना देतात आणि त्या सूचनेनुसार आपण वेळभर टॉस साठी यायला पाहिजेत. वळणार आहोत आपण दुसऱ्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये जशी डावाला सुरुवात होईल 43 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंग मध्ये, बॅटर काय करतात आणि गोलंदाजी करणारा संघ काय डावपेच आखतोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आमचे मित्र प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा एका छोट्याशा ब्रेक नंतर. भावी पिढीला घडवायला हार ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. ग्रामस्थांनी आज आयोजन केलं हो भाई. थँक्यू. खूप खूप धन्यवाद संदीपजी गावण सरांचा आवाज आपण या दिवसभरामध्ये ऐकणार आहोत. उद्याच्या दिवसात KPL कॉमन प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. सध्या राहुल गरत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक वन ऑफ द बेस्ट बॅटर अँड फिल्डर आणि त्यांच्या समवेत प्रथमेश घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. माकणे प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. संपूर्ण कोर कमिटी यांचं मनपूर्वक धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. जे श्रोते जोडले गेले 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनेलवर त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यंगस्टार चषक माकणे आयोजित आपण पाहत आहेत अप्रतिम असं आयोजन नियोजन. अमरदीप जलसर आणि सरावली जर दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण टॉस लगेच करणार आहोत. 30 बॉल आणि 43 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवत आहेत. 2 ऑनफिल्ड अंपायर्स स्ट्रायकर पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर महेंद्र भोईर सर. तर नॉन स्ट्रायकर पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश राऊत सर यांना आपण पाहू शकतायत. सध्या पाण्याची व्यवस्था आमचे ग्राउंड स्टाफ त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. या ग्राउंड स्टाफला सुद्धा मानाचा सलाम असेल. ते सुद्धा या क्रिकेटच्या खेळाचा एक अप्रतिम
जो हिस्सा पाहायला मिळतो, मैदान साफ करणं, मैदानावरची खेळपट्टी परिपूर्ण साफ सूत्र ठेवणं, समोरच आपण पाहिलं तर पर्वत रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत, आजूबाजूला झाडे झुडपे. दोन आमचे कॅमेरामॅन अगदी चांगलं कैद करत असताना प्रत्येक क्षणचित्रे. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणं म्हणजे साधना. कलेवर प्रेम करा, कलेवर अहंकार कधीच करू नका आपल्या आयुष्यामध्ये. आज स्वतःलाच प्रॉमिस करा की मात्र मी कधीही अहंकार करणार नाही. आणि अहंकार हा शब्द जेव्हा तुम्ही डिक्शनरीमधून डिलीट करतील तेव्हा पहा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तुंग भरारी मिळेल. फिनिक्स पक्षाप्रमाणे क्रिकेटरला सुद्धा तेच, नवतरुण उभारते खेळाडूंना सुद्धा तेच आम्ही सांगत असतो की 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर तुम्ही स्टेटस ठेवा जरूर, परंतु असंही एवढं मोठं स्वतःला समजू नका की सिनियर खेळाडूंच्या पेक्षा मी एक पाऊल पुढे आहे. सिनियर खेळाडूंनी भरपूर काही वर्ष आपल्या गावाला दिलेत, आपल्या संघाला दिलेत आणि संघ आहे म्हणून मी आहे ही भावना मात्र तुम्ही जोपासा. मी आहे म्हणून संघ आहे हे डिलीट करा. मग पहा तुमचा एकगाव एक संघ कशा पद्धतीने पुढे जातो आणि क्रिकेट तुम्हाला कसा मान सन्मान देतो. या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सुंदर व्ह्यू नूतन नगर माकणीचं हे मैदान, इथे सफाळी प्रीमियर लीग आपण पाहिली. चला स्पीडअप करा जरा गेम. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. गणेश आणि संग्राम अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. गणेश गावड चांगला बॅटर, चांगला फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या यावेळेला दाखवला जातोय. प्रथम जाधव अर्थातच पिंटू यांना आपण पाहतायत. एक बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख ही संपूर्ण कोर कमिटी टीम आपल्याला सध्या पाहायला मिळते. अपूर्व गावड यांना आपण पाहू शकतायत. एक चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख आणि बॉलर परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर केला होता. खेळायचं होतं ऑफ साईडला बिटवीन द गॅप मध्ये, परंतु बॉल सरळ बॅटने खेळत असताना फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं. सचिन गोलंदाजी मार्कवर आहेत. युवा ग्रुप विठ्ठलवाडी हा संघ आपल्याला सध्या फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. 42 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात 43 धावांचं लक्ष्य. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना सध्या ते उपाध्यक्ष या स्पर्धेचे आहेत आणि AR फायटर्स टीमचे करते धरते म्हणून ज्यांची ओळख. यंदाचा त्यांनी सफाळी प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावलं. त्यांच्या समवेत रुपेश पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यांचे पार्टनर. 2 बॉलचा खेळ झाला. 1 रन ऑफ द मार्क गणेश गावडच्या बॅट मधून. चांगला बॉल होता. ह्यावेळेला टप्पा पडल्यानंतर सचिन चांगली थिंकिंग चांगली वापरले सचिनने. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केले गेले आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. शेखर किडी यांचे गोल्डन मॅजिक फिंगर आणि एक असं स्कोरर जो सकाळी एकंदरीत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसला की संध्याकाळपर्यंत ते मात्र कुठेच जाणार नाहीत. फक्त अर्धा तास ते रेस्ट घेतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वपूर्ण आहे. कमी टोटल, फिल्डिंग चांगली तर बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद 1 या धावसंख्येवर. संग्रामला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. जलदेवी किरईपाडा टीमला पहिला धक्का.
4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 42 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी केली सचिन किनीचा बॉल ह्या वेळेला टक्कर आवाज आलाय. काय फटका होता परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. कल्पेश मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. दिनेश आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. गॉन. सिद्धिविनायक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. परंतु आज खरी गरज असेल आणि हॅट्रिकवर पोहोचला गेलाय सचिन किनी. चांगला बॉल होता. ऑफ स्टंप पिचिंग, ऑफ स्टंप मिसिंग होता हा बॉल. चांगली गोलंदाजी केली. 43 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर गोलंदाजी कशी करावी हे सचिन किनी याच्या गोलंदाजीने मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय प्रतिस्पर्धी संघाला. 24 बॉलमध्ये 42 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगल्या झेल टिपणं हे सुद्धा खूप गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. हे आपण सातत्याने पाहिलंय. चोवीस बॉल 42 रन. नीड 42 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. लाख मुलाची स्पर्धा आपण अनुभवतायत. या स्पर्धेचं अप्रतिम पहिलं प्राइज 50,000च्या स्पर्धेपासून सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्या वर्षात लगेच उत्तुंग भरारी घेणारे आमचे लाडके आयोजक यांनी सांगितलं की आता आपण बक्षिसात थोडंसं फेरबदल करू. बक्षिसात मात्र आपण लाख मुलाची स्पर्धा करू जेणेकरून या ग्रामीण क्रिकेटला एक प्लॅटफॉर्म मिळावं, व्यासपीठ मिळावं. या व्यासपीठाचं प्रतिभेचं मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सोनं करावं. मी विनंती करेन अमरदीप जलसर आणि सरावली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय. गोलंदाज वैभव. टॉस बॉक्सच्या मागे बरोबर एक ऑटो आहे ते थोडीशी हटवा कारण कॅमेरामॅनला थोडासा त्रास जाणवतोय. रिफ्लेक्ट्स यावेळेला आपण पाहतायत त्याच्या डोळ्यावर. तर कृपया करून ती फक्त ती ऑटो बाजूला घ्या. 2 रन झालेत आतापर्यंत. सिद्धिविनायक आणि गणेश सध्या सावध पवित्र घेतोय. त्याला माहिती आहे 2 विकेट्स आपले लवकरात लवकर बाद झालेत. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा चांगला वापर केलाय. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला खेळून काढलंय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. आराम के साथ 2 धावा खेळपट्टीवर निघून येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते 2. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिद्धिविनायकच्या बॅटमधून 2 रन्स येत आहेत. पुन्हा एकदा वैभव विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं सचिन किनीने अफलातून गोलंदाजी केली. या वेळेला हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं अगदी जवळून मात्र हलकासा कानात काहीतरी भुलून गेला असावा अशा पद्धतीने मात्र बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल. गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ. नशिबाने साथ दिली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अलीकडच्या काळामध्ये खेळाडू फॅन्सी शॉट खेळण्यामध्ये खूप मग्न झालेत. चांगला बॉल. सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ऋषी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीची चांगली निशाणी हीच असते की ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी करावी आणि हेच आतापर्यंत वैभवने दाखवून दिले. चांगली गोलंदाजी. गुड डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. 4 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. कौतुक केलं आणि त्यानंतरचा मात्र हा खूप टप्प्याचा चेंडू. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता. फाईन लेगला क्लिअर केलंय. हुकच्या फटक्यात 4 धावा बुक केलेत. चौकार. बरोबर टायमिंग सहित या बॉलला हुक केलं होतं शफल होऊन. अगोदर अशा प्रकारचे फक्त स्ट्रोक खेळण्याची जी कला होती ती कृष्णा लक्ष्मण सातपुतेकडे आपण पाहायचो. फॉलिंग स्वीप सुद्धा त्या काळामध्ये त्याने खूप गाजवले. आता नवीन शब्द आले असतील परंतु त्या काळामध्ये
जी बॅटिंग कृष्णा लक्ष्मण सातपुतेची पाहायला मिळायची, अक्षरशः मी समालोचन करताना युवा चषक खानिवडेच्या मैदानात 2015-16 मध्ये अप्रतिम बॅटिंग करताना 33 षटकार पाहिलेत कृष्णाच्या बॅटमधून. नवनीत 11 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा एकंदरीत आपण पाहिला तर खेळ झाल्यानंतर ज्या पद्धतीने आता 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 35 18 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण. जशी गोलंदाजी सचिन किनीने केली तशीच गोलंदाजी वैभव याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 18 बॉल 35 रन हे सामन्याचं समीकरण आहे. यंगस्टार चषक माकणे 2026चा शानदार सोहळा वर्ष तिसरे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या पहिल्या दिवसामध्ये 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 35 रन. चला थोडस स्पीडअप करा. अगदी डोळ्याचं पारणं फिटणारं असं हे आयोजन. गोलंदाज सज्ज होईल. तिसरं षटक हाताळण्याकरता सचिन किनीला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलंय आणि हीच रणनीती खूप महत्वाची असते. 18 बॉल आणि विजयासाठी 35 रनची आवश्यकता. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 8 धावा 18 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण. संतोष जंगम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. गुड डिलिव्हरी. डॉट बॉलचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आलेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर सचिन किनीची लाईन अँड लेंथ पहा, अप्रतिम. गणेश गावडला मात्र या वेळेला अचंबित केलं. डॉट बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑन साईडला खेळून काढलाय. 1 रन तर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हातात बॉल जरूर या वेळेला ठेवला आणि त्याचा परिणाम 2 धावांवर मिळाला. फिल्डर एक अभेद्य भिंत असते क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅट चमकते, बॉल फिरतो, परंतु या संपूर्ण जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये जो खरा सामन्याचा कधी कधी हिरो फिल्डर सुद्धा ठरतो, हे आपण विसरून चालणार नाहीये. ISPL ही स्पर्धा मात्र फिल्डर कोणत्या फिल्डरने गाजवली तर त्याचं नाव नुकतंच आपण पाहिलं होतं, गाण्यात वाजलं. प्रथमेश ठाकरे उर्फ गुड्ड्या, वारेटचा वंडर बॉय. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय, परंतु तोच फिल्डर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. आता कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर आकाश. ग्रेट कॅच. चुकीला माफी नसते हे आपण सातत्याने पाहिलंय, परंतु त्यानंतर आपण पुन्हा एकदा चुका सुधारणं हे आपल्या हातामध्ये असतं. सेफ हँड. गणेश गावड बॅक टू द डगआउट. 43 धावा दिसायला छोट्या वाटतात, क्रिकेटच्या खेळामध्ये या मोठ्या आहेत. फक्त क्रिकेट बोलून आणि पाहून चालत नाही, ते प्रत्यक्षात तुम्हाला कृतीतून घडवावं लागतं. प्रॅक्टिकली ज्याला म्हटलं जातं, क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॅगलाईन. मेहनत सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. सध्या जयेश उर्फ बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. खूप चांगली बॅटिंग केली होती. साखरेच्या मैदानात स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण, आता सध्याच्या घडीला नंदनवन ते मैदान पाहायला मिळतं. राजूदादा पाटील यांनी केलेली अफलातून खर्च, मेहनत आणि रुपेशदादा पाटील आणि साखरेकरांनी खूप चांगलं मैदान बनवलं गेलं. आणि त्याच मैदानात मात्र जयेश बॉम्ब नावाचं वादळ घोंघावलं होतं संघ संकटात सापडल्यानंतर. 10-3 बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर केलाय. लॉंगॉनचा फिल्डर वायडिश मध्ये होता, पुढे येतोय, फेकी करेल. 1 रन मेल. कल्पेश एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 11 धावा झालेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या पद्धतीने भारतीय संघात जेव्हा सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युवराज सिंग आले, तेव्हा कधी कधी धावा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाचवल्या गेल्या आपण पाहिलं असेल, परंतु इथे एकाच रुळावर 2 गाड्या येत असताना शेवटच्या मोमेंटला बॅट ग्राउंडिंग झाली नाही, बॅट हवेत होती आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. मिस्टर सिद्धिविनायक बॅक टू द डगआउट. गॉन. या संतोषजी जंगम
तुझे स्वागत सन्मान आपण करूया. ही परंपरा आहे, भारतीय संस्कृती जपली जाते आणि ती जोपासावी लागते. खेड्यापाड्यापासून आपण शहरांपर्यंत पाहिलंय भारतामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं कसं स्वागत केलं जातं. ते खेळाडू असतील, नेते असतील, यांचं आपण सातत्याने पाहिलेलं आहे. आणि याच स्पर्धेमध्ये संतोषजी जंगम यांची उपस्थिती दुपारच्या सत्रामध्ये अगदी त्यांनी मात्र लंच केल्यानंतर इथे पावली त्यांची थिरकायला लागली. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळून काढलंय. बॉलला एक नंतर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आदरणीय सन्माननीय संतोषजी जंगम साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून का म्हटलं जातं. या व्यक्तिमत्वाला 1000 रुपये आर्थिक सहाय्य आले. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करूया. थँक्यू व्हेरी मच. 12 बॉल आणि 31 रन सामना होता कुठे आला कुठे. ज्या पद्धतीने मात्र फलंदाजांनी सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली नव्हती आणि त्याचाच प्रत्यय यावेळेला पाहायला मिळतो. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. चला स्पीडअप करा. टिंग्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मात्र आता उष्णता वाढत चालले. पाणी प्राशन करा. जेवढं तुम्ही पाणी प्राशन करतील तेव्हा डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. निघताना आपण घरातून ब्रेकफास्ट करून निघा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास जाणवणार नाही. मॅच समाप्त झाल्यानंतर झाडाच्या सावलीखाली मात्र आपण आराम करा. कॅप गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. कधी कधी होतं काही खेळाडू लाजतात आपण कॅप गॉगल घालतो तर काही लोक म्हणतात की स्टाईल मारतो, परंतु तसं त्यांच्याकडे पाहू नका. लोक काय म्हणतील याच्यापेक्षा आपल्याला काय सेफ्टी वाटतं हे आपण जाणा आणि त्याच पद्धतीने मात्र तुम्ही क्रिकेटच्या मैदानात उतरा. कारण लोक काय म्हणतील ही जेव्हा टॅगलाईन येते ना तेव्हा आपले भरपूर स्वप्न अपूर्ण राहतात. जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. 12ला 4, 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. आता विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये जवळजवळ 31 रनची आवश्यकता आहे. कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत चहू बाजूने. अगदी उद्योजक असतील, काही पदाधिकारी, काही खेळाडू, काही ग्रामस्थ मंडळी, काही प्रामाणिक बिझनेसमॅन यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण. चला अमरदीप जलसा टीमचे कॅप्टन या आणि सरावली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. चौथ्या षटकामध्ये आणलंय गोलंदाज राहुलला. राहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 12 बॉल 31 धावेंची आवश्यकता आहे. जयेश सारखा एक तगडा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहिला आपण टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. यस व्हाईट बॉलचा इशारा. एक नंतर मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 लॉस ऑफ 4 विकेट. एक्स्ट्रा स्वरूपात धावा आता खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत. या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. तर सध्या प्रफुल्ल आपण पाहतायत अमरदीप जलसा टीमचे चांगले खेळाडू. तर करण एका साईडला आपण पाहतायत सरावली टीमचे. चला तर आपण टॉस करूया. या बाळू मामा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. राहुलला सध्या तरी मात्र यावेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आणल्यानंतर पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर डॉट बॉल. 11 बॉल आणि 30. ऑन साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. आकाश गरद यांच्या स्वागतासाठी बॉल निघून गेला. 6 धावा. आता 10 बॉल आणि 24 रन. सरावली टीमने टॉस जिंकलेला आहे. करण आपण लगेच निर्णय कळवा आणि ज्या काही ऑफिशियली आहेत फॉर्मॅलिटी त्या पूर्ण करा. 10 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. जयेशने बॉम्बने मात्र यावेळेला जरूर सामन्यामध्ये जान आणले. सरावली टीमने फिल्डिंग स्वीकारले. या सरावली गावातून मात्र आपण पाहिलं तर महेंद्र भोईर, महिंद दादा हे नाव मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये.
लो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला फटका आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा हा दुसरा दमदार षटकार पाहायला मिळतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 6. ला 4. जबरदस्त कडक बॅटिंग. 9 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. राहुलला खूप काही आता कष्ट करावे लागणार आहेत, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी कमी मिळते आणि शिक्षा पटकन मिळते. हा क्रिकेटचा खेळ असा आहे. तर संधी मिळते तर संधीचं सोनं करायला हवं. 100% कसे द्यायचे, गोलंदाजीमध्ये आपण सुधारणा कशी करायची हे आपल्या हातामध्ये असतं. 9 बॉल आणि 18 रन. गेम चेंज झालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलं. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत, मात्र कोणतीही चूक करणार नाही आहेत. अतिशय चांगला हा झेल टिपला गेलाय करणच्या माध्यमातून. जयेश बॉम्बला मात्र परतावं लागेल. तिसऱ्या षटकाच्या मोहात स्वतःची विकेट मात्र यावेळेला मिळाली. आता 8 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 8-18. जलदेवी किरईपाडा या टीमला विजयासाठी. युवा ग्रुप विठ्ठलवाडी एका साईडला संघ पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 साईड स्क्रीन आपण पाहतायत. चांगलं प्लेन मैदान, सपाटीकरण, सपाट खेळपट्टी आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर हे उत्कृष्ट दर्जाचं नियोजन. 5-5 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट प्रत्येक विभागामध्ये आता चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. जसं वाडा क्रिकेट असोसिएशन हे सुद्धा आता सध्या पुढे जात असताना पाहायला मिळतं. 2-3 वर्ष खंडित झाली होती स्पर्धा बऱ्याच, परंतु आता वाडा तालुक्यामध्ये सुद्धा लाख मोलाच्या 10 ते 11 स्पर्धा पाहायला मिळतात. 8 बॉल आणि 18 रन. त्या स्पर्धेचा सांगता 15 तारखेला आणि उद्घाटन सामना आपण पाहिला तर आई कोसमाई चषकाला सुरुवात होते. प्रारंभ महाशिवरात्रीच्या निमित्ताने कैलासवासी हरिदादू पाटील त्यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची ती स्पर्धा पुढे येते. बऱ्याच कालावधीनंतर मात्र त्या स्पर्धेची प्रत्येकाला आतुरता लागली होती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. ऋषी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर बॅटचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. पंचांकडे त्यांनी आशाभूत नजरेने पाहिलं. ऋषीला सुद्धा माहिती होतं की कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालेलं नाहीये. राहुलने कमबॅक केलंय. 7 बॉल 18 रन. 2 षटकार आल्यानंतर काही गोलंदाज थोडेसे डळमळीत होतात, परंतु इथे राहुलला दाद द्यावी लागेल. कमबॅक केलंय. 7 बॉल 18. फलंदाज तेजस. शफल झाले. हुक केलंय. फाईन लेग कोणी नाहीये. दुरून मात्र फिल्डर त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून येता येता बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. सरळ बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. निर्णायक क्षणाला हा चौकार मारलाय तेजसच्या बॅटमधून. थोडीशी बॉलने उसळी घेतली. बॅटिंग स्टान्स अप्रतिम होता. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम आणि चेंडूवरची परफेक्ट नजर आणि टायमिंग अफलातून. 29 धावा झाले. 14 रनची आवश्यकता. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 14 रन. 6-14चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मीटिंग घेतली गेली त्या ठिकाणी आपण पाहू शकता टीम बदल आणि इथून कल्पेश पाटील कॅप उतरवतोय, म्हणजेच स्वतः गोलंदाजी मार्कवर येतोय की काय, त्या एंडने जातोय, इनर उतरवतोय आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर बॉल घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सहा बॉल आणि 14 रन. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह आपण सध्या पाहत आहेत. जे श्रोते जोडले गेलेत ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि इथून माकणे ते टेंबे खोडावे म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, अजून एक स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल ज्या स्पर्धेचं नाव आहे डे अँड नाईट शिवनेरी चषक. ज्या स्पर्धेचं बिगुल वाजलंय डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये आणि ती स्पर्धा जशी समाप्त होते त्या स्पर्धेचे शिवनेरी चषकाचे आयोजक सुद्धा आपण पाहिलं तर अनिलजी किनी ग्रामपंचायत सदस्य आहेत. विनायक किनी असतील, तुषार किनी, रितेश किनी, नयन किनी यांना आपण पाहत आहेत. तुषार किनी असतील, संपूर्ण मात्र जी मंडळी खूप चांगलं वर्क त्यांचं पाहायला मिळतं. ऑन साइडला खेळलंय परंतु इथे चीफ शॉट, फलंदाज बाद. सचिन
ग्रेट कॅच. पहिल्याच बॉलवर धक्का दिलाय कल्पेश पाटीलने प्रतिस्पर्धी संघाला. आता 5 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता. लो फुलटॉस बॉल होता, त्यावर मात्र पनिशमेंट दिली नाही आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. जलदेवी किरईपाडा टीमला हा 6वा धक्का 29 या धावसंख्येवर. जशी ती स्पर्धा समाप्त होते आणि पुढे स्पर्धा येत असताना पाहायला मिळेल डे फॉर्मॅटमध्ये श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक सफाळे धमाका ही टॅगलाईन सध्या आपण पाहतायत. सफाळीचं ग्रामीण क्रिकेट पुढे चाललंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 24 ते 1 मार्च असं त्या स्पर्धेचा कालावधी. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना कल्पेश कॉन्फिडंटली आहेत. आतापर्यंत 5 बॉल आणि विजयासाठी 14 रन. जागेवरून खेळले, 7वा धक्का बसेल. फलंदाज तू चल में आया अशी स्थिती सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. अँगल क्रिएट करत असताना कल्पेश पाटील राऊंड द विकेटने आला. कोण बदलला? ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून मात्र कॉट बॅहँडचे जास्तीत जास्त चान्सेस वाढले जातात. जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटने गोलंदाजी करता LBWचे चान्सेस क्वचित आणि कदाचित पाहायला मिळतात. परंतु इथे चांगली थिंकिंग वापरले. मोहम्मद शमीला आपण कित्येक वेळा पाहिलंय राऊंड द विकेटने येत असताना न्यूझीलंड संघाची दानादानी त्यांनी उडवली होती. तेव्हा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी लगेच सांगितलं, एका प्रेस कॉन्फरन्सने प्रश्न विचारला की मोहम्मद शमी राऊंड द विकेटने येताना ही तुमचं रहस्य आलं कुठून? तर त्याने सांगितलं की जेव्हा आपण राऊंड द विकेटने गोलंदाजी करतो त्यावेळेला फलंदाज बाहेर जाणाऱ्या बॉलवर जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. कव्हर ड्राईव्ह म्हणा किंवा बॅकफूट पंच म्हणा, त्यावेळेला मात्र आपल्याला जास्तीत जास्त कॉट बॅहँडचे विकेट मिळण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे मला राऊंड द विकेटने जास्तीत जास्त गोलंदाजी करण्यासाठी आवडते. प्रत्येकाचं वैशिष्ट्य असतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कॉल आहे का? मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु हा ना तू मैं सर्व काही यावेळेला पाहायला मिळालं आणि अखेरकार 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली, हलकीशी बॅटची एज जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. आता 3 बॉल आणि 13. 3-13. 7-12 तर आपण पाहिलं. 3-13. 7-12 हा संघ सुद्धा मी पाहिलाय ऑलिम्पिक भिवंडी स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या. महेशजी साहेबांची ती स्पर्धा विद्यमान आमदार आणि त्यामध्ये 7-12 महापोली हा संघ खेळला होता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. हलकीशी बॅटची एज नाही आहे. लेग बायचा इशारा. 2 रन मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. 2 बॉल आणि 11 रन. चेसिंग कंपल्सरी आहे. षटकारांचीच आवश्यकता असेल. इथेच याच मैदानात 2 बॉल 10 धावा झालेत. ज्या पद्धतीने अप्रतिम चांगला खेळ पाहायला मिळाला होता सुहान भोईरच्या बॅटमधून. अप्रतिम प्रकाश भोईर यांचे ते सुपुत्र आणि त्यांच्याकडून प्राइज सुद्धा आलं होतं. आणि संघ मात्र आपण पाहिला तर बच्चू 11, या संघाने बच्चू बाबा 11 हा संघ रोहिदास भगत आणि आदरणीय सन्माननीय गवई साहेब हे ते 2 ओनर होते आणि त्यांच्या संघाला मात्र विन करून दिलं होतं. 2 मॅच लगातार आपण पाहिलं होतं. नयन भगतने सुद्धा चांगला खेळ केला होता, परंतु सध्या मात्र यावेळेला आपण पाहताय तेजस त्या मूडमध्ये नाहीये. षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि कल्पेश पाटील कॉन्फिडंटली होते पहिल्या बॉलपासून. चला फलंदाज लगेच या. कदाचित विकेट मिळाली नाही कारण शेवटच्या बॉलवर खेळण्याची संधी प्राप्त झाली ती विकीला की विकी तू सुद्धा मात्र एन्जॉय कर या बॉलवर. यस, बाईटच्या स्वरूपात 1 रन कंप्लीट झाली. पंच लेट टू लेट बट अप टू डेट यावेळेला डिसिजन पाहायला मिळतं. या फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात तुम्हाला. हा बॉल जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. 1 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. झालेत टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर या धावा झालेत. ऑन साईडला खेळलंय. फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत दुसऱ्या फेरीत धडक मारले ते युवा ग्रुप विठ्ठलवाडी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक जलदेवी किरईपाडा या टीमचं सुद्धा आम्ही धन्यवाद